नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय मराठी आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अलंकार आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. आता मुलांनो, हे पहा, अलंकार हा शब्द आपण दैनंदिन जीवनात सुद्धा ऐकतो. अलंकार म्हणजे काय म्हणतो बरं? तर अलंकार म्हणजे दागिना म्हणतो, बरोबर आहे ना? तर अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण ते दागिने घालत असतो. स्त्रिया पण बघतो, अलंकार असतील, बाकी इतर मेकअप असेल तर अधिक सुंदर दिसतात. तर अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती ज्याप्रमाणे दागिने घालतात, तसेच आपली भाषा अधिक सुंदर होण्यासाठी, अधिक परिणामकारक आणि अधिक आकर्षक दिसण्यासाठी साहित्यिक मंडळी आपल्या भाषेला अलंकार वापरतात. काय वापरतात? अलंकार वापरत असतात. आता मी पुढच्या तुम्हाला या वाक्यातून कळेल अलंकार आपण कसा ओळखायचा असतो किंवा अलंकारिक भाषा कशी वापरलेली आहे. तर समोर वाक्य दिसतंय आपल्याला, क्रांतीवीर भगतसिंग वाघासारखा शूर होता. वाक्य दिसतंय का? क्रांतीवीर भगतसिंग वाघासारखा शूर होता. आता या क्रांतीवीर भगतसिंगांबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. कोणत्या शब्दाने? तर त्यांची वीर प्रवृत्ती वर्णन केलेली आहे. म्हणजेच काय? तर ते वाघासारखे शूर होते. कोणासारखे शूर होते? वाघासारखे शूर होते. म्हणजे त्यामुळे अधिक भाषा कशी झाली, ती परिणामकारक वाटते आपल्याला. क्रांतीवीर भगतसिंग शूर होते एवढं जर असतं तर ते एवढं परिणामकारक वाक्य वाटतंय का? नाही. पण तिथं वाघासारखा शूर होता असं आल्यानंतर ते क्रांतीवीर भगतसिंग यांना अधिक आपण परिणामकारक अशी काय म्हणू, आपण त्याला उपमा म्हणू, ती दिल्यानंतर ते वाक्य आपल्याला अतिशय परिणामकारक वाटतंय. क्रांतीवीर भगतसिंग वाघासारखा शूर होता. असंच प्रत्येक वेळेला अजून एक उदाहरण घेता येईल आपल्याला. तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे. आता तुझे मुख सुंदर आहे इतकं म्हटलं तर ते परिणामकारक वाटतंय? नाही वाटत. पण इथं कमळासारखे म्हटल्यामुळं ते वाक्य अजून म्हणजे त्याच्या मुखाबद्दल, तोंडाबद्दल जास्तीत जास्त वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून इथं कमळासारखे हा शब्द वापरल्यामुळं ते वाक्य अधिक परिणामकारक वाटतंय. म्हणजेच इथं अलंकारिक शब्द आपण वापरतो. येतं लक्षात? मग बघूया अलंकार म्हणजे काय. बघा, अलंकार म्हणजे व्याख्या दिलेली आहे समोर. ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. काय म्हटलं बघा? ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते, काय येते? भाषेला शोभा येते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे आपण म्हणतो. कळतंय का? भाषेचे अलंकार म्हणजे काय? तर भाषेत आपल्याला भाषा ही अधिक परिणामकारक दाखवण्यासाठी आपण अलंकारिक शब्दांचा वापर करतो. त्यामुळे भाषेला एक वेगळी शोभा येते. म्हणजे त्या गुणधर्मांना आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो. तर आपल्याला या इयत्ता 8वी साठी अर्थालंकार आणि शब्दालंकार, जे अलंकाराचे 2 प्रकार आहेत, त्यापैकी 2-2 भाग किंवा 2-2 घटक त्यांचे प्रकार पाहायचे आहेत. ते पाहूया. बघा, भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार आहेत, शब्दालंकार, अर्थालंकार. त्यात शब्दालंकारचे 2 आहेत, यमक आणि अनुप्रास, आणि अर्थालंकारचे 2 आहेत, उपमा आणि उत्प्रेक्षा. ते आपल्याला पाहायचे. तर अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता त्यांचे उपप्रकार आपल्याला इथं या इयत्तेसाठी पाहायचे आहेत. ते आपल्या समोर दिसत आहेत. शब्दालंकारचे 2 प्रकार आहेत, यमक अलंकार आणि दुसरा आहे अनुप्रास अलंकार. त्यानंतर अर्थालंकारचे 2 प्रकार आहेत, उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. कळते का? अलंकाराचे आपल्याला या
भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार या इयत्तेत पाहायचे आहेत. त्यातला पहिला कोणता आहे? शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकारचे दोन आहेत, यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार. अर्थालंकारचे उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार. कळलं इथपर्यंत? पुढे पाहूया. पहिला होऊया यमक अलंकार. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय यमक अलंकाराची मी व्याख्या दिलेली आहे. म्हणजे यमक अलंकार केव्हा होतो हे इथं नमूद केलेलं आहे. बघा, एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या किंवा ओळीच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले की यमक अलंकार होतो. आता यमक म्हणजे इंग्रजीत आपण जेव्हा कवितेत वर प्रश्न विचारला जातो पोएमवर की रायमिंग वर्ड्स शोधून लिहा, मग रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक. मग ते कुठे असतात? तर कवितेच्या किंवा त्या चरणाच्या शेवटच्या शब्दांना आपण काय म्हणतो? रायमिंग वर्ड्स. म्हणजे जुळतात, म्हणजे गाणी पाणी असे जे शब्द येतात ते यमक शब्द असतात. म्हणजे असे शब्द आले की समजायचं हा कोणता अलंकार आहे? यमक अलंकार आहे. बघा, आपण त्याचं एक उदाहरण पाहूया तिथं. बघा, हिरवळ आणिक पाणी. उदाहरण घेतो मी. हिरवळ आणिक पाणी. दिसतंय का तुम्हाला? हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी. तेथे स्फुरती मजला गाणी. आता बघा, या कवितेच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. यात त्यांनी यमक अलंकारमध्ये काय सांगितलंय की एखादा शब्द किंवा अक्षर, म्हणजे हे अक्षर आहेत, कवितेत चरणाच्या किंवा कवितेच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले. शेवटी काय झालेलं आहे? पुन्हा पुन्हा आलेले आहेत, म्हणजेच यमक अलंकार झालेला आहे. कळतंय? त्याचं उदाहरण लक्षात ठेवता येईल आपल्याला. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी. येते लक्षात? पुढचा प्रकार पाहूया. पुढचा आहे अनुप्रास अलंकार. हा देखील शब्दालंकार या प्रकारातीलच आहे. दुसरा जो पहिला आपण बघितला आता कोणता? यमक अलंकार. दुसरा आहे अनुप्रास. हा अतिशय सोपा अलंकार आणि ओळखायलाही आपल्याला पटकन येतो. 2 मार्क आपल्याला लगेच मिळून जातील जर आपल्याला या अलंकाराचा प्रश्न विचारला तर. अनुप्रासला इंग्रजीत काय म्हणतात? रिपिटेशन. काय म्हणतात? म्हणजे पुनरावृत्ती होत असते. रिपीट म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणे. मग पुन्हा पुन्हा काय येतात तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला या अनुप्रास अलंकाराच्या व्याख्येवरून किंवा अनुप्रास अलंकार केव्हा होतो हे जे दिलेलं विधान आहे समोर त्यावर आपल्याला क्लिअर होईल. बघा, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, बघा, एकाच अक्षराची पुनरावृत्ती. काय सांगितलंय? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, त्यातील जो नाद निर्माण होतो त्याच्यामुळं त्याला काय मिळतंय? सौंदर्य प्राप्त होतंय, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. तेव्हा कोणता अलंकार होतो? अनुप्रास. म्हणजे अनुप्रास म्हणजे काय तुम्हाला कळतंय का? की जेव्हा कवितेच्या चरणात, मग ते कुठेही असू दे, त्यांनी सांगितलंय का शेवटी? जसं यमक मध्ये शेवटी सांगितलेलं आहे की नाही, तसं अनुप्रास मध्ये आहे का? नाहीये. पण अनुप्रास मध्ये कुठेही वाक्यात चरणात काय सांगितलंय मी? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे ते वाक्य किंवा चरण वाचताना एक वेगळा नाद निर्माण होतो आणि त्यामुळे एक सौंदर्य प्राप्त होतं त्या वाक्याला किंवा त्या चरणाला. तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. आता अनुप्रास अलंकाराचं उदाहरण पाहूया आपण. तर बघा, गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु चपल चरण अनिल घर निघाले. बघा, काय उदाहरण घेतो आपण? गडद निळे जलद भरुणी आले, शीतल तनु
शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. आता या कवितेच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. त्या 2 ओळीमध्ये तुम्हाला इथं क्लिअर दिसतंय बघा की कोणती कोणती अक्षर रिपीट पुन्हा पुन्हा आलेली आहेत. कोणती अक्षर पुन्हा पुन्हा आलेली आहेत बघा. निळे कळे आले का? आले निघाले. इथं निघाले भरुणी आले आणि निघाले इथं यमक अलंकार सुद्धा होतोय की नाही? कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारतील, या कवितेच्या 2 ओळी देतील आणि सांगतील की या उपरोक्त कवितेच्या ओळीतून ओळीत आलेला अलंकार ओळखा. तेव्हा तिथे तुम्हाला 2 अचूक पर्याय निवडा असं सांगतील. काय सांगतील? 2 अचूक पर्याय निवडा. मग कोणते येतील? तर 4 पर्याय दिले असतील. उपमा, उत्प्रेक्षा, अनुप्रास आणि यमक. मग कोणते येतील? तर यमक आणि अनुप्रास. इथं यमक ही साधला जातोय बरोबर, आणि रिपीट झालेल्या अक्षरामुळं अनुप्रास अलंकार सुद्धा होतोय. कळतंय का? चपल अनिल. कळतंय? शीतल. म्हणजे त्या वाक्यात किंवा चरणात अक्षरांची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे इथं अनुप्रास अलंकार झालेला आहे. कळतंय का? पुढचा प्रकार बघूया.